तर अमित शहांना बोलावणाऱ्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. कारण अमित शहांच्या 1 ऑगस्टच्या पुणे दौऱ्यावरनं संजय राऊत यांनी लगावलेला हा निशाणा. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी शहा पुण्यात येणार आहेत. तर अमित शहांना पुण्यभूषण हा देशसेवेचा सन्मान दिला जातोय, यावरती राऊतांनी टीका केली. मात्र ही टीका निरर्थक असल्याचं नवनाथ बन म्हटले. हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलंय. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलंय, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या. अमितभाईंना पुण्यभूषण पुरस्कार दिला जातोय याचा आम्हाला अभिमान आहे. संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे. रोज लोकांना दूषण देणं एवढंच. तर अमित शहांना बोलावणाऱ्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. कारण अमित शहांच्या 1 ऑगस्टच्या पुणे दौऱ्यावरनं संजय राऊत यांनी लगावलेला हा निशाणा. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी शहा पुण्यात येणार आहेत. तर अमित शहांना पुण्यभूषण हा देशसेवेचा सन्मान दिला जातोय, यावरती राऊतांनी टीका केली. मात्र ही टीका निरर्थक असल्याचं नवनाथ बन म्हटले. हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलंय. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलंय, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या. अमितभाईंना पुण्यभूषण पुरस्कार दिला जातोय याचा आम्हाला अभिमान आहे. संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे. रोज लोकांना दूषण देणं एवढंच. तर अमित शहांना बोलावणाऱ्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. कारण अमित शहांच्या 1 ऑगस्टच्या पुणे दौऱ्यावरनं संजय राऊत यांनी लगावलेला हा निशाणा. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी शहा पुण्यात येणार आहेत. तर अमित शहांना पुण्यभूषण हा देशसेवेचा सन्मान दिला जातोय, यावरती राऊतांनी टीका केली. मात्र ही टीका निरर्थक असल्याचं नवनाथ बन म्हटले. हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलंय. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलंय, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या. अमितभाईंना पुण्यभूषण पुरस्कार दिला जातोय याचा आम्हाला अभिमान आहे. संजय राऊत यांना पुण्यदूषण पुरस्कार दिला पाहिजे. रोज लोकांना दूषण देणं एवढंच संजय राऊतांचं काम आहे. त्यामुळं संजय राऊतांना एखादा पुण्यदूषण पुरस्कार देऊन गौरवित केलं नाही तर अपमानित केलं पाहिजे.